त्यामुळे याच्यातनं अनेक लोकांना प्रेरणा मिळू शकते, या उद्देशाने पुरस्कार दिले जातात. तर आज आपल्यापैकी अनेक इथे पदपाळ आलेले आहेत. जेव्हा जेव्हा ते त्यांच्या गावामध्ये जातील आणि डिस्कस करतील, तर असं मला असं वाटतं की हे प्रचार प्रसार होणं फार महत्वाचं आहे की मधुपालन जे आहे, मधुमक्षी पालन असेल आणि मधाचा व्यवसाय करणं, हे नुसतं व्यवसायच नाही, आपल्या शेतीसाठी, आपल्या आरोग्यासाठी, आपल्या जीवनासाठी आपल्याला किती परिपूर्ण एक आपल्या पर्यावरणासाठी महत्वाचा घटक आहे याच्यातून आपल्याला कळतं. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ नुसतं मध पालन किंवा मध संचालनानेच चालत नाही. 4 ते 5 महत्वाचे उपक्रम आमच्या मार्फत आम्ही करतो. एक पुण्यातच दुसरा उपक्रम आमचा आहे हातकागद संस्था, अगदी बाजूला लागूनच आहे. तिथे आम्ही हातकागद जे आहे याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मोठं काम करतो. आज आपण बघतो पर्यावरणासाठी किती महत्वाचं आहे पर्यावरणपूरक गोष्टी करणे, आणि हातकागद वापरणं त्याचंच ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे माझा विश्वास आहे की आज जेवढेही इथे लोक आले, त्यांची फाईल असतील, त्यांचे पुस्तक छपाईचं काम जर असेल, तर त्यांनी हे हातकागद वापरून त्याचं पुस्तक छपाई करणे किंवा प्रचार करणे फार महत्वाचं आहे. कारण तिथे चिन्हांपासून, वेस्ट पेपर पासून काम होत असेल, तर आपल्या कार्यालयामध्ये आपल्या जवळ जर काही वेस्ट पेपर असेल तर ते रद्दीमध्ये किंवा इतर ठिकाणी फेकण्यापेक्षा इथे येऊन दिलं की त्याचं चांगलं रूपांतर होऊ शकतं. दुसऱ्या आमच्या 4 ते 5 स्कीम्स आहेत. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये मागच्या वर्षी जो आमचा टार्गेट होता ते टार्गेट आम्ही साध्य केलं. साधारणतः 2500 उद्योजक त्याच्यामध्ये निवडायचे होते. हे टार्गेट पुरताच हा कार्यक्रम नाही. उद्योजक निर्माण करणे, त्यांचा उद्योग टिकवून ठेवणे आणि इतर लोकांना त्याच्यातनं प्रेरणा मिळणे, हे फार महत्वाच्या गोष्टी त्याच्यासोबत जोडलेल्या आहेत. मग ते मध पालनाचा व्यवसाय सुद्धा असू शकतो किंवा मधु विकण्याचा सुद्धा कार्यक्रम असू शकतो. म्हणजे दोन्ही, जेव्हा आपण मध पालन करतो ते सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आता त्यांनी सांगितलं की येरगुडे सरांनी की त्यांनी ट्रेनिंग दिलेल्या RCTच्या मार्फत, ते रूरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या मार्फत ट्रेनिंग घेऊन तुम्हाला एक छोटा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला लोन मिळू शकतो. म्हणजे 50,000 पासून तो तुम्हाला 1 कोटी पर्यंतचा लोन प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामधून मिळू शकतो. मध संचालनाच्या मार्फत जे मध तुम्हाला ट्रेनिंग आम्ही देतो, आतापर्यंत आम्ही साधारणतः ट्रेनिंग 8,000 लोकांना साधारणतः ट्रेनिंग दिलेली आहे. परंतु आज जर मी बघितलं तर किती लोक याच्यातनं व्यवसाय करतायत, ट्रेनिंग घेतात, बॉक्सेस घेतात आणि त्याच्यानंतर पुढे ते सस्टेन करणं, ही पण एक फार मोठी चॅलेंज आहे. तर मला असं वाटतं की चॅलेंजवर कसं मात करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा जे तज्ञ व्यक्ती इथे आहेत आमचे आणि जे काम करत आहेत, तर त्यांनी त्यासाठी कसं काय ट्रेनिंग करायचं किंवा जे सक्सेसफुल मधुमित्र आज आहेत, मधुपाल आहेत, तर ह्याला पुढे कसं घेऊन जायचं. नुसतं ट्रेनिंग दिल्यानंतर बॉक्स 50% मध्ये किंवा फ्री मिळतं किंवा 10% मध्ये फक्त आता मधाचे गाव जे आहेत नवीन जे आपण करणार आहोत त्यामध्ये 10% मध्ये मधाचे बॉक्स मिळतात. म्हणजे 4,500चे बॉक्स तुम्हाला फक्त 450 रुपये भरायचे. तर या फ्री बॉक्सेस मिळण्यासाठी ऑलमोस्ट फ्री ते सस्टेन करणं आणि ते मॅनेज करणं सुद्धा एक मोठं चॅलेंज आहे. किंवा फक्त ट्रेनिंग घ्यायचं कारण ते मोफत आहे, महाबळेश्वरच्या ठिकाणी जाऊन राहायचं, ट्रेनिंग घ्यायचं आणि त्याचा परिपूर्णतेने त्याचा उपयोग होतो का नाही, ही सुद्धा आपल्याला स्वतःला प्रश्न करून घेणं किंवा इतर जे सक्सेसफुल मधुमित्र आहेत, मधुपालक आहेत, त्यांच्याकडे शिकून घेणं मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. कारण लोकांना एकतर मधुपालन करणं कदाचित एवढं सोपं पण वाटत नसेल. बॉक्स ठेवणं, त्याच्यानंतर मग ते बी कलेक्शन, आले का बी झाले त्याच्यात मध काढायचं, मध विकायचं, आणि जेव्हा आम्ही मध खरेदी सुद्धा करायचं आमचं धोरण आहे. आजच्या तारखेला जर तुम्ही बघितलं तर तुम्ही जर बॉक्स घेतला आमच्याकडनं, मधमाशी पालन केलं, तर आमची हमी आहे की तुम्ही निर्माण केलेले जे मध आहे तुमच्याकडनं घेण्याची हमी मध संचालनाची आहे. आणि चांगलं त्याच्यात भाव सुद्धा आहे. 250 रुपयापासून साधारणतः 500 रुपयापर्यंत ऑर्गॅनिक, वेलिफेरा असेल, सातेरी असेल, ऐकलेलं आहे. 4-5 लोकांनी हात मोठे उंच केलेले आहे. आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जे आहेत, आपले 12 बलुतेदार आहेत जे पूर्वी होते, याला आणखी 6 व्यवसाय जोडलेले आहेत. आणि अशा ज्या व्यक्ती जे पारंपरिक व्यवसाय करत आहेत, अशा पारंपरिक व्यवसायाला
ट्रेनिंग देऊन त्यांचं रेकग्निशन करून की तुम्ही कुंभार आहात, सोनार आहात, डोहार आहात, चप्पल बनवणारे आहेत, अशा ज्या आपल्या 18 पकड जाते, नेट फिशिंग नेट्स बनवणारे, बोट बनवणारे आहेत, केस कर्तनालय चालवणारे बार्बर्स आहेत, अशा प्रकारचे सगळ्या लोकांचं प्रशिक्षण होऊन त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांना टूल किट 15,000चं टूल किट मिळणार आहे आणि फक्त 5% मध्ये तुम्हाला लोन, ते पण गॅरंटी ऑफ गव्हर्नमेंट, अशा प्रकारची स्कीम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जे परंपरागत बाराबंदीदार आहेत, व्यवसाय करत आहेत, त्यांना सुद्धा याच्यातनं एक मार्ग मिळू शकतो. तर अशा प्रकारे अनेक ह्या योजना आमच्या डिपार्टमेंटच्या मार्फत आम्ही चालवत आहोत. जुने जे उद्योजक आहेत, नवीन उद्योजक आहेत, कदाचित त्यांना लोन मिळण्यासाठी काही लोकांना असं वाटत असेल की अडचण होत आहे, तर आमचे जिल्हा ग्राम उद्योग अधिकारी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्यांना तुम्ही अप्रोच केलं आणि तुम्हाला काय अडचण असेल तर आमच्या ऑफिसला, हेड ऑफिसला सुद्धा मेल पाठवलं तर तुम्हाला लोन मिळवण्यासाठी, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी, बँकेमध्ये काय कोऑर्डिनेशन करायचं असेल तर निश्चित रूपाने आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी तत्पर आहोत. कारण जे उद्देश आहे या स्कीमचं तर ते सफल होणं मला असं वाटतं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा की कोणीही इथे येत असेल आणि लोनचं अप्लिकेशन करत असेल तर जिल्ह्यामधून तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो, आमच्या कार्यालयामार्फत सुद्धा तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो. एक चांगली सूचना आता आम्हाला मिळाली कानवडेकडनं की जे पत्रकार आहेत ते सुद्धा मित्र आहेत किंवा जे कृषी जे फार्मर्स आहेत, शेतकरी आहेत, ते सुद्धा मित्र आहेत. तर मला असं वाटतं आपण हे सुद्धा मधुमित्र पुरस्कारामध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी, घेण्यासाठी विचार करूया, जेणेकरून त्यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल आणि ते चांगल्या प्रकारे करू शकतात. मधमाशी पालनासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मदत करत आहेत. मध संचालनाच्या मार्फत 50%चा बीकॉक सुद्धा जर तुम्ही घ्यायला इच्छुक नसाल 2,000 रुपये देऊन, तर मग तुमचा व्यवसाय करण्यात तुमचा काय उद्देश आहे, काय हेतू आहे समजत नाही. कारण स्वगुंतवणूक केल्याशिवाय कोणत्याही माणसाचा व्यवसाय सफल होऊ शकत नाही. काहीतरी परिश्रम करायला लागतात. काही लोक इथे म्हटले आम्ही 2 बॉक्सेस पासून सुरू करून आता काही आपल्याकडे बघितलं तर 1000 बॉक्सेस आहेत आणि 50-50 लाखाचं त्याच्यातनं उत्पन्न होतं. माणसाला सवय होत असते की फ्री मध्ये मिळतंय का, काय काय आपण घेऊ, शासन काय आम्हाला देतोय. आपण ऐकलेलं आहे की जॉन एफ केनेडीने सांगितले, आस्क नॉट व्हॉट युअर नेशन कॅन डू फॉर यू, आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर नेशन. आपण स्वतः काय करतो, आपण कधी आपल्याला ही जाणीव आहे का फक्त हेच विचार करायचा की शासन ट्रेनिंग देत आहे का, शासन पैसे देत आहे का, शासन निधी देत आहे का. त्याच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे की काही इन्व्हेस्टमेंट करून आपण काहीतरी वेगळं करू शकतो का. तर ही तुम्हाला संधी आहे मधमाशी पालन करणं. त्याच्यामध्ये फार लो कॉस्ट इन्व्हेस्टमेंट आहे, रिटर्न्स खूप हाय होऊ शकतात आणि त्यासाठी आम्ही सगळं मदत करायला तुम्हाला तत्पर आहोत. फक्त तुम्हाला रिच आउट करायचं आहे. महाबळेश्वरला मदत संचालनालय आहे, पुण्यामध्ये इथेच आमच्या शिवाजीनगरमध्ये ऑफिस आहे किंवा मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये KVI मीच जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आहे. माझी विनंती आहे, आमच्यासोबत मधुपाळकर आहेच, आमचे मधु शेत्री पण काही उपस्थित आहे इथे, त्यांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांनीही तुम्हाला गाईड करणं अपेक्षित आहे. तर जेवढा लिमिटेड स्टाफ आहे, जेवढा लिमिटेड पॉसिबिलिटीज आहेत, आम्ही ते सगळं तुमच्यासाठी आहोत. पण तुम्ही आमच्यासोबत आहात का, ते सुद्धा फार महत्वाचं आहे. तर आजच्या निमित्ताने जर आपल्याला गोडवा पसरवायचा असेल, गोडवा टिकवायचं असेल, तर ह्या गोडवामध्ये काही देण्यासाठी सुद्धा आपण काहीतरी गोड परिश्रम करणं महत्वाचं आहे. सगळ्यांना मी शुभेच्छा देते. ज्यांना ज्यांना पुरस्कार भेटलेला आहे, मिळालेला आहे, त्यांच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांच्यातून प्रेरणा म्हणून इतर लोकांना अजून चांगलं काम करता येईल, विभागाला सुद्धा चांगलं अधिक काम करता येईल असा विश्वास ठेवते. धन्यवाद. शिरोम नारायणकर, आमचे खादी मंडळाचे सर्व अधिकारी, राजकुमार डांगर, बिपिन जगताप, NG पाटील, श्रोत्यांमध्ये बसलेले डॉक्टर वाकले, डॉक्टर पोखरे आणि वाकोले आणि सर्व बंधू भगिनींनो आणि ज्यांना पुरस्कार मिळाले असे सर्वजण, श्रीयुत राजू कांदवडे, दत्तू येरगुडे, योगिताताई इकडे ते आलेले आहेत आणि ज्यांना आपण प्रमाणपत्र दिली तेही सर्वजण आणि आपण सर्व बंधू भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, एकतर मनापासून आनंद होतोय की अशा प्रकारच्या कार्यक्रमात
की दुसऱ्यांदा संधी मिळते की हा कार्यक्रम कार्यमंडळाच्या वतीने आपण इथे मग अशी जगतापांनी सांगितलं की आचारसंहितेमुळे आपण हा कार्यक्रम करू शकलो नाही, कारण 20 मेला जागतिक मधमाशा दिन असतो आणि त्याच दिवशी पुरस्कार देण्याला एक वेगळा आनंद, एक वेगळं निमित्त असतं, औचित्य असतं. पण आपण आचारसंहितेमुळे करू शकलो नाही, तेव्हा आज आपण हा इथे कार्यक्रम करतोय. मधमाशीचं महत्व काही तुम्ही सांगत बसणार नाही, अनेक जणांना माहिती पण अनेक जणांना माहित सुद्धा नाही. पण मग अशी आईन्स्टाईन विषयी आमच्या जगतापांनी सांगितलं, तशा जगातल्या अनेक विचारवंतांनी मधमाशीविषयी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी केवळ त्याचे कोट वाचतो, म्हणजे आपल्याला मधमाशीचं महत्व काय आहे हे निसर्गात तर आहेतच, पण आपल्या मानवी जीवनात सुद्धा काय महत्व आहे हे त्यातनं अधोरेखित होईल. फ्रँकलिन नावाचा आपण नाव ऐकले, बेंजामिन फ्रँकलिन, ते काय म्हणतात, इफ यू हॅव नो हनी इन युअर पॉट, हॅव सम इन युअर माउथ. हे केवढं सूचक आणि केवढं सगळं आपल्या सगळ्या मानव जातीला एक विलक्षण असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. अशीच आहे ती तशीच आहे. अरे तू बदललं, तुझ्यात काय खोट आहे, तू कसं स्वतःला विकसित करू शकशील. आपण नाही करत, आपण दुसऱ्यावर टाकतो सगळं. त्यामुळे हे मधमाशीपासून शिकणार काय, जे टॉल्स्टॉयने सांगितलं. आणखीन एक महत्वाचं वाक्य, विशेषतः आजच्या काळात तर ते आणखीन महत्वाचं आहे. ऑल दॅट इज ऍक्सेसिबल टू मेनी ह्युमन बीइंग इज द रिलेशन ऑफ द लाईफ ऑफ द बी टू अदर मॅनिफेस्टेशन ऑफ लाईफ. आपण म्हणतो नातेसंबंध अतिशय महत्वाचे आहेत. आज शिकलेले पती पत्नी आणि अनेक जण माहिती आपल्याला साध्या साध्या गोष्टीतनं अहंकाराची गोष्ट असते, मतभेद होतात आणि ते नातं संपतं. त्यामुळे हे मधमाशीकडनं ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणखीन एक महत्वाचं आहे, पुन्हा आपण रडगाणं गात असतो, प्रत्येक माणसाला दुःख असतात, असं कोणच नाही की जो सुखी आहे तो परमेश्वरच आहे. प्रत्येक माणसाला दुःख आहे. पण मधमाशीच्या बाबतीत काय म्हणतो बघा, ब्लेक नावाचा विचार म्हणतो, द बिझी बी हॅज नो टाइम फॉर सॉरो. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनात हे शिकण्यासारख्या आहेत आणि ती मधमाशी आपल्याला शिकवते. म्हणजे त्याची जी आर्थिक ताकद आहे, मधाची आर्थिक ताकद आहे, ग्रामीण परिवर्तनाकडे, सगळ्या देशाच्या अर्थव्यवस्थेकडे त्याचा मोठा महत्वाचा भाग आहेच. पण आपल्या मानवी जीवनात या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आणि आपण अजिबात संवेदनशील नसतो. आता गेल्या 15-20 दिवसातल्या गोष्टी आहेत. आपण जर रोज वर्तमानपत्र वाचत असू, एक तर आपल्या पुण्यातली आहे, सिंहगड पायथ्यावर जी एक सहल जाते, नेहमी जातात लोक, तर त्यातल्या काही टार्गेट पोरांनी किंवा कोणी माणसाने माहित नाही मला, मधमाशीच्या पोळ्यांवर दगड मारले आणि त्या मधमाशा चवताळल्या आणि तिकडच्या काही माणसांना चावल्या. ही संवेदनशीलता आहे. दुसरं उदाहरण, आता वटपौर्णिमा झाली, म्हणजे ती आमच्या जिल्हा अधिकाऱ्यांना मी सांगेन कोण तिकडे आहेत ते. पोलादपूर जिल्ह्यात, पोलादपूर तालुक्यात नेवे गाव, रायगड जिल्हा, आपण वाचली असेल, वटपौर्णिमेच्या दिवशी 11 का 12 महिलांना मधमाशा चावल्या. माझ्या माहितीप्रमाणे मधमाशा चावणं शक्य नाही स्वतः, काहीतरी आपण त्याला डिवचल्याशिवाय त्या चावणारच नाहीत उठसूट. तो काय मधमाशा म्हणजे काय कुत्रा नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी संवेदनशीलतेशी जोडलेल्या आहेत. मलाही काही माहित नव्हतं, म्हणजे मला जेव्हा संधी मिळते तेव्हा प्रत्येक वेळी सांगतो की मला ऍक्च्युली काही माहित नव्हती मधमाशीविषयी. आम्ही लहानपणी शहरी भागात पडलेली माणसं असतात, त्यांना गांधी माशी आणि असं सगळं माहिती असतं, चावते, असं सगळं समज असतं. मी स्वतः अनुभव घेतलेला अशा प्रकारचा. मी ज्या संस्थेत काम करत होतो तिथे मोठी 2 मधाची पोळी होती, डॉक्टर वाकले, आणि आमच्याकडे प्रधानमंत्री येणार होते आमच्या कार्यालयात, अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेला, आणि ती मधाची पोळी मोठी आग्या माशाची होती, मोठी सभागृहाच्या बाहेर 2 मोठी पोळी होती. एसपीजींची ताकद माहिती तुम्हाला, प्रधानमंत्र्यांचं एसपीजी म्हणजे काय. त्यांनी तातडीने ही काढा, प्रधानमंत्री के सुरक्षा का विषय सांगितलं. आम्ही आपले गावठी उपाय सगळे जे अवैज्ञानिक आहेत, म्हणजे तेही आपल्याला सगळ्यांना शिकवायला पाहिजेत, खाली जाळ लावणारे असे अजूनही प्रकार चालतात.
तर आम्ही जाळ लावला, त्यांनी काय झालं नाही. मग 2-3 आपल्या आदिवासी वनवासी यांना बोलावलं आणि मग आता नका बोलू तर त्यांच्याकडनं काही ते झालं नाही. मग शेवटचा उपाय, उद्या कार्यक्रम आहे आणि आज आम्ही ते सगळं करतोय. मग शेवटचा उपाय आम्ही त्या मीरा भाईंदरच्या अग्निशमन दलाला बोलावलं आणि पाण्याच्या फवाऱ्याने ती 2 पोळी उडवली. आज मला दुःख होतं की आम्ही ती मधमाशांना मारली. माहीतच नव्हत्या गोष्टी, अनेक जणांना माहीत नसतं. आधी शहरी भागात अनेक लोक ही मधमाशांची पोळी अशा पद्धतीत काढतात, जाळ लावतात किंवा अघोरी उपाय करतात. त्यामुळे या सगळ्या विषयाकडे एका संवेदनशीलतेने बघण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं त्याचं अधिकाधिक प्रबोधन होण्याची गरज आहे. मधमाशी पालन व्यवसाय करणाऱ्यांना प्रोत्साहन देणं हा याचा उद्देश आहेच, पण त्या निमित्ताने मधमाशी विषयात अधिकाधिक प्रबोधन होणं आवश्यक आहे. निसर्गाचा मित्र आहे, मानवाचा मित्र आहे. म्हणजे मधमाशा गेल्या तर आपल्याला अन्न सुद्धा पुढच्या काळात मिळणार नाही. त्यामुळे या सगळ्या विषयाकडे अशा पद्धतीत आपण सर्वांनी बघायला पाहिजे. मी मुंबईत राहतो, नॅशनल पार्कला लागून आमचं अगदी घर आहे. त्यामुळे या सगळ्या मला विषय माहित नव्हता, पण आता मला प्रत्येक दिवशी मधमाशी विषयी काही नवीन नवीन माहिती मिळत असते. आता परवाच सर मी वाचलं की मधमाशा माणसालाही ओळखू शकतात, संशोधन चालू आहे. कालच मी ती गोष्ट वाचली, ह्युमन फेस ओळखू शकतात त्या, जिथे आपण मधमाशा पाळतो. म्हणजे कुत्रा, मांजर, घोडा, उंट आपल्याला माहिती, पण मधमाशा सुद्धा माणसाला ओळखू शकतात. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा, तुम्हाला त्या दुप्पट देतील. त्यामुळे या सगळ्या गोष्टी शिकण्याची गरज आहे असं मला वाटतं. मी आमच्या घरचं उदाहरण देत होतो की सांगेन गोष्टी युक्तीचा चार, केवळ तत्वज्ञान सांगणं माणूस नेहमी करतो, पण मी स्वतः माझ्या घरात मधमाशी पालन सुरू केलं. आज माझ्याकडे, आपल्याला माहिती आहे, आमच्या मंडळातल्या सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे, आज माझ्याकडे माझ्या मदतपेटीत जवळजवळ 75,000 एक मधमाशा आहेत. आणि ती एक 3-4 दिवस, आपण एखाद्या मुलाकडे, लहान मुलांचा जसा सांभाळ करतो तसा मधमाशांचं आपण पालन केलं पाहिजे. एवढ्या संवेदनशीलतेने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे गेल्या एक जवळजवळ 20-25 दिवसांपूर्वी मी रोज सकाळी फिरायला जातो आणि आल्यावर बघतो सगळे आहेत ना सुरक्षित. असं मी त्याची आदल्या दिवशी मी फेरी मारली, ती सगळं सुरक्षित होत्या. दुसऱ्या दिवशी येऊन बघतो तर ती पेटीच एकदम हलकी. बघतो तर सगळ्या मुंग्या लागल्या होत्या, लाल मुंग्या. म्हणजे तो जो जे मधपाळ आहेत त्यांना माहिती आहे की आमच्या सर्व मंडळांना माहिती आहे की जो स्टँड असतो त्या स्टँडला तुम्हाला ऑइल लावायला लागतं, ह्या चढू नयेत म्हणून, मुंग्या चढू नयेत म्हणून, किंवा ग्रीस लावायला लागतं. मी ते ऑइल सुद्धा लावलं होतं, पण एवढा उन्हाळा की ते ऑइल सुकून गेलं आणि सकाळी बघतो तर सगळ्या मधच गुल. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी अतिशयोक्ती करत नाही, मला त्या रात्री झोप लागली नाही. सगळ्या मधमाशा गेल्या, हे वसाहत सगळी उडाली. काही मधमाशा मरून पडल्या होत्या. लगेच दुसरी वसाहत लावली मी, तो भाग वेगळा. पुन्हा 50,000 मधमाशा झालेल्या तिथे. पण एवढ्या संवेद, आता मी माझ्या पत्नीला सुद्धा कन्व्हिन्स करायला खूप दिवस लागले की माझं मधमाशा नाहीच आवडत. हे माझ्या घरची स्थिती सांगतो, पण आता तिला खात्री पडली. आता ती सुद्धा संवेदनशील झाली तितकीच मी आहे. कारण आता आम्ही पाऊस असल्यामुळे वरती स्टँडवर आम्ही आता तो पत्राही टाकलेला आहे की पाऊस लागू नये मधपेटीला म्हणून. सांगण्याचा मुद्दा, ते माझं मी कौतुक करत नाहीये, सांगण्याचा मुद्दा की अशा गोष्टींकडे स्वतः आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा दुसऱ्याला सांगू शकतो. म्हणून या विषयाकडे अशा दृष्टीने बघण्याची गरज आहे. त्यामुळे खादी मंडळ हा सरकारचा उपक्रम आहे. आम्ही काय व्यावसायिक पद्धतीने तो करावा, म्हणजे त्यातनं एखाद्या व्यावसायिक कंपनी सारखा नफा कमवावा अशा उद्देशाने हा केलेला नाहीये. हा उपक्रम म्हणजे मधसंचालनालय भारतात पुढे नसेल असं महाराष्ट्राचे मधसंचालनालय आमचं आहे. केवढी मोठी ही एक उपलब्धी. त्यामुळे अशा मधसंचालनाच्या वतीने असे उपक्रम, प्रशिक्षण आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या. शेवटी याचा उद्देश मधमाशी पालन ही चळवळ व्हावी.
सर्व महाराष्ट्रात चळवळ व्हावी असा याचा उद्देश आहे. जे आमचे मर्यादित आमच्याकडे मनुष्यबळ आहे, जी काही आमची शक्ती आहे, ताकद आहे, त्याच्या आधारे आम्ही करतोय. पण ही गावागावात चळवळ पोचायला पाहिजे. आम्ही तर घोषणा दिली आहे, जिथे गाव तिथे मधाची पेटी, आणि सगळ्या ठिकाणी शक्य आहे. आणि पण दुष्काळाचं कारण सांगा, दुष्काळी भागात सुद्धा मधपेटी व्यवसाय करता येतो, मधपेट्या ठेवता येतात. लातूरचे आमचे पाटील आहेत, पाटीलच आहेत ना त्यांचं, दिनकर पाटील, 1200 पेट्या ठेवल्यात त्या माणसाने. त्यामुळे हे कारणच होऊ शकत नाही दुष्काळी भागात मधपेटी ठेवता येत नाही. मध्यंतरी आम्ही आमच्या उद्योग मंत्र्यांबरोबर बैठक केली, आमचे पालकमंत्री होते या विभागाचे. आमच्या डोक्यात कल्पना आहे की महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आपली ताकद आहे, निसर्गाचा फुलोबा आहे, सगळं निसर्ग सौंदर्य आहे, साधन संपत्ती सगळे, पण आपण या मध विषयात खूप मागे आहोत. हे तज्ञ व्यक्ती सांगतील, इथे बसलेले आहेत. आपल्या क्षमतेच्या 8 ते 10% केवळ आपण मध आज काढतोय, केवळ 8 ते 10%. केवढी क्षमता आहे महाराष्ट्राची? या सर्वाचं कारण आहे की योग्य प्रकारे मार्गदर्शन नाही, योग्य प्रकारे जनप्रबोधन नाही. अधिकाधिक मधपाळ तयार झाले पाहिजे, पॅशननी त्यांनी काम केलं पाहिजे, योग्य प्रकारे त्यांना सल्ला दिला पाहिजे. आणि त्या आणखी एक मोठी गोष्ट आहे, काही ध्येय धोरणाशी किंवा ज्याला आपण पॉलिसी म्हणतो, धोरणात्मक भाग आहे, तो जेव्हा होईल तेव्हा होईल. आम्ही तर सरकारला सुचवलं होतं की आपल्या सगळ्या राज्याची एक मधनीती असली पाहिजे. कारण कृषी विभाग एक वेगळं काम करतो, केव्हीएस एक वेगळं काम करतं, आदिवासी मंत्रालय वेगळं काम करतं, फलोत्पादन वेगळं काम करतं, आम्ही एक करतो. या सगळ्यांनी बसून एका दिशेने प्रयत्न करायला पाहिजे. हा मोठा विषय, धोरणात्मक विषय, पण किमान यांच्यातला संवाद, यांच्यातला समन्वय तर व्हायला पाहिजे. ती तर बैठक पुढच्या काळात होईल, सरकार योजेल. त्यामुळे सगळ्यांनी मिळून एका दिशेने प्रयत्न केले. कृषी विभाग अत्यंत महत्वाचा आहे, शेतकरी अत्यंत महत्वाचे आहे, शेतकरी आणि मधमाशा अत्यंत महत्वाचे आहेत. मी मध्यंतरी इस्रायल मधल्या मधशेतीचा अभ्यास केला होता, मी त्याच्यावर एक लेख सुद्धा लिहिला होता. वाटले सरांची त्याच्यात मदतही घेतली होती, मी काही चूक लिहिलेलं नाही ना. मी इस्रायल सारख्या रूसा देश 60% वाळवंट आहे तिथे. ठाणे जिल्हा आणि मुंबई मिळून त्याचं क्षेत्रफळ आहे. अशा इस्रायलमध्ये 1 कोटी केवळ त्याची लोकसंख्या आहे. असा इस्रायल सारखं छोटस राष्ट्र, टीसभर राष्ट्र त्या अर्थाने 3500 टन मध निर्माण करतं. 1 लाख मधपेटी आहेत त्या इस्रायलमध्ये, आणि आमच्या महाराष्ट्रात केवळ 45 ते 50 हजार, मी चुकत नसेल तर. तेव्हा ही स्थिती आहे महाराष्ट्राची. मी ते निराशेच्या ह्याच्यात सांगत नाही, मी तळमळीनं सांगतोय की हे वाढायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची गरज आहे. शहरी भाग असो, ग्रामीण भाग असो, वनवासी भाग असो, सगळ्यांची गरज आहे. सगळ्यांना वाटलं पाहिजे की मधमाशा जगल्या पाहिजे, मधमाशांचं जतन झालं पाहिजे, मधमाशांचं संवर्धन झालं पाहिजे. म्हणून हा उपक्रम आहे. म्हणजे इथे माणसं समजा आता 70-80 100 माणसं आली असतील, आपणही बघू शकतो ना. मधुमित्र मधुसखी जो व्यवसाय करतो त्यांनीच व्हायला पाहिजे असं काही नाही. आपणही आसपास होऊ शकतो ना मधुमित्र मधुसखी, आपणही सांगू शकतो ना लोकांना. मला असं वाटतं या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. त्यामुळे मधाचं गाव संकल्पना घेऊन आम्ही आलेलो आहोत. आज महाराष्ट्राच्या आणखी ते आमच्या डोक्यात उपक्रम की जेवढे मधपाळ आहेत त्या सगळ्यांची एक सूची करणं, तीच नाहीये कोणाकडे. आज आपण माथेरान सारख्या भागात जाऊ, महाबळेश्वर सारख्या भागात जाऊ, अशा उंच ज्याला हिल स्टेशन म्हणतो अशा ठिकाणी जाऊ, सगळ्या रस्त्यावर मधाची बाटली घेऊन बसलेले असतात. कोणी तो बघत नाही, त्याची शुद्धता तपासत नाही. तो बाटली घेऊन बसला असतो तरी लोक घेऊन जातात. म्हणजे एवढं त्याचं महत्व आहे. पण असे बाटली घेऊन बसणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांची अधिकृत नोंदणीच नाहीये. त्यामुळे या महाराष्ट्रातली जेवढी कृषी महाविद्यालय आहेत, ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत, अशा लोकांच्या मदतीने आपल्याला म्हणजे महाविद्यालयीन युवकांना याच्यात आपल्याला जोडता येईल, हा एक उपक्रम करता येईल. हे पहिलं आवश्यक आहे की आपल्या महाराष्ट्रात एकूण मधपाळ आहेत तरी किती. आमच्या खादीवळच्या माध्यमातून जे जातात त्यांची नोंदणी आहे आमच्याकडे, ती 4-4.5 हजार असेल. पण जेवढे म्हणून आहेत त्या सगळ्यांनी मिळून आपल्याला हे प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे हा एक आमचा उपक्रम डोक्यात आहे.
पहिल्यांदा गेल्या वर्षी आम्ही जे प्रत्यक्ष मदपाळ आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आंतरक्रिया केली. म्हणजे मदपाळांच्या समस्या आहेत. अस्वल सर्वात मोठी समस्या आहे. अंजनी माशी ना दुसरी ती एक समस्या आहे. बी इटर म्हणतात, तो पक्षी खातो. अशा वेगवेगळ्या समस्या आहेत ना. तर त्यालाही उपाय कसे योजता येतील. एखादी झटका तंत्र तयार केलेलं आहे तर तेही अधिक किफायतशीर ह्याच्यात कसं देता येईल हा प्रश्न आहे किंवा हा एक विचार आहे. त्या मदपाळांच्या सुद्धा समस्या आहेत. म्हणजे तुमच्याकडे नुसतीच पेटी दिली आणि झालं आपलं असं नसतं. ते जीवनात प्रत्येकाला समस्या, तसं मदपाळ व्यवसाय करताना समस्या आहेतच ना. पण सगळ्यांनी मिळून त्या प्रश्नावर तोडगा काढला पाहिजे. सगळ्यांनी मिळून त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. आणि ते खादी मंडळ आम्ही एक प्रमाण छोटं आहे किंवा आमचे प्रयत्न फारच छोटे आहेत, पण हे अधिकाधिक व्यापक होण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांची ही गरज आहे. मगाशी आमच्या विमला मॅडमनी सांगितलं किंवा आणखीन काही एक दोघांनी सांगितलं की तेवढी ताकद आहे हा व्यवसाय. आताच मला वाटतं 2 पेट्या होत्या, त्या 200 पेट्या केल्या. तुम्ही सांगितलं ना, कोणी सांगितलं? हा, म्हणजे मला आठवतंय त्या निवडणूक प्रचारात आपल्या देशाचे प्रधानमंत्र्यांनी काश्मीर मधल्या एका युवकाची मुलाखत दिली. असंच उभं केलं. म्हणजे खादी आणि ग्रामोद्योगच्या माध्यमातून त्यांनी 2 पेट्या घेतल्या होत्या सुरुवातीला. आज त्याच्याकडे 2000 पेट्या आहेत. काश्मीर मधला एक युवक आहे. त्यांनी किती लाखोंचा व्यवसाय केला असेल, किती जणांना रोजगार दिला असेल. बाकी उपउत्पादनं प्रत्येक मदपेटीत ती होतात ती वेगळीच. त्यामुळे ह्या विषयात ताकद आहे. म्हणजे तुम्ही जर स्वप्न मोठी बघितली तरच तुम्ही काहीतरी करू शकता. आमचं स्वप्न आहे की आमचा मधुबन ब्रँड हा जगात घुसला पाहिजे. आज जगात सर्वात जास्त मनुका नावाचा न्यूझीलंडचा मध म्हणतात, तो माझ्या माहितीप्रमाणे सर्वात नंबर 1 ला आहे. 8000 रुपये त्याची किंमत आहे एका किलोला. त्यामुळे आमचा मधुबन जो आहे ब्रँड तो जगात पोहोचला पाहिजे. आपल्या भारतातला, आपल्या महाराष्ट्रातला. त्यामुळे हे आमचं स्वप्न आहे. आता आणखी उपक्रम आम्ही करतोय कारवी मधाचा. दर 8 वर्षांनी ते फुल फुलतं. आज तो हंगाम आहे 2024 आणि तोही महाराष्ट्र, केवळ महाराष्ट्रात हा कारवीचं फुल होतं. महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांमध्ये 24 तालुक्यांमध्ये आम्ही तो करतोय प्रयोग. करतो. हाडांच्या बळकटीसाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग होतो. काही जण करतात, करत नाहीत असं नाही, पण आम्ही मंडळ म्हणून आतापर्यंत कधी केला होता. यावर्षी करण्याची आमची कल्पना आहे. त्यामुळे असे वेगवेगळे उपक्रम घेऊन आम्ही सर्वांपुढे जातोय. मी मगाशी म्हटलं की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, आमची मर्यादा आहे, आमच्याकडे संसाधन कमी आहेत, सगळ्या अडचणी आहेत. पण त्यातून सुद्धा काही ना काही करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. फक्त याला आपल्यासारख्यांची जोड पाहिजे. अनेक ठिकाणी लोक असतात, व्यवसाय करायला तयार असतात, त्यांना मदपेट्या घेण्याची त्यांची क्षमता नसते. तेव्हा ही एक मदत होऊ शकते मधुमित्र म्हणून किंवा मधुसचिव म्हणून समाजातल्या लोकांनी की मी एक 10 पेट्यांचे पैसे देईन. 4 का 4,500 5,000 किंमत असते त्याची. आज आपण कुठे हॉटेलमध्ये गेलो, मॉलमध्ये गेलो की तुमचे किमान 1000 रुपये जातातच. सिनेमा बघितला, जेवण केलं, 1000 रुपये माणसे जातातच. त्यामुळे अशा कॉजसाठी जर पुढच्या काळात आपण मदत केली तर आपल्याला ही चळवळ अधिक व्यापक प्रमाणात करता येईल असं मला वाटतं. आणि तो सगळा आजच्या कार्यक्रमाचा हेतू आहे. शेवटचं आता मी सांगणार आहे की मधमाशी विषयी ज्या काही घोषणा आहेत, स्लोगन्स, त्याही पुढच्या काळात अत्यंत सदा सर्व काळ त्या राहणाऱ्या स्लोगन्स, त्या फक्त मी वाचून दाखवतो आणि माझं इथे मनोगत संपवतो. अतिशय महत्वाचे आहेत त्या स्लोगन्स. बी फ्रेंडली ही पहिली स्लोगन. दुसरे नो बीज नो फूड. तिसरे बीज आर इन नीड. नंतर आहे आय एम अ बी लवर. 5वं आहे नो बीज नो हनी. नंतरच आहे लेट्स बी फ्रेंड्स. लेट्स बी फ्रेंड्स. सेव्ह द स्वीट बीज. आणि शेवटचं आहे अत्यंत महत्वाचं आहे बीज नीड युअर हेल्प. अँड नॉट ओनली बीज, वी नीड युअर हेल्प. तर मला असं वाटतं की या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. मी पुन्हा एकदा आजचे जे
पुरस्कार प्राप्त मदपाळ आहेत. त्यांचं मी अभिनंदन करतो मंडळाच्या वतीने. आणि आपण सर्वजण इथे वेळ काढून आलात आणि आज दिवस सुद्धा चांगला आहे, गणपतीचा दिवस आहे आणि मला वाटतं उपवास असेल अनेक जणांचा. त्यामुळे गणपतीच्या अशा एक चांगल्या मुहूर्ताला, चांगल्या दिवशी आज आपण इथे कार्यक्रमाला आणि आपल्यासारखी सगळी चांगली माणसं या कार्यक्रमात उपस्थित राहिली. मला असं वाटतं की आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन आहे, मनापासून धन्यवाद आहे. धन्यवाद.